एकेरी धावसंख्येवर बंटी बद्रिके होता स्ट्राईक करेंडवर. एकेरी धावेनंतर स्ट्राईक होते रोटेट आणि त्यानंतर ओमकार केणी स्ट्राईक करेंडवर. लढत सुद्धा बघण्यासारखी होईल. एक दर्जेदार लढत बघण्यासाठी सज्ज व्हा. पहिला सामना जो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवरचा एक खणखणीत षटकार आणि त्यानंतर सामन्याचा निकाल. हा सामना सुद्धा अगदी रंगतदार होईल. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय. गौरव घुंगरट यांचा चेंडू पायस अल्मेडा चेंडूच्या खाली. विकेटचं होतंय पतन. मिड ऑन क्लिअर करण्याच्या नादात मोठी दर्जेदार विकेट आपल्या नावे करतायत गौरव घुंगरट. ओमकार केणी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानावर पावलं वळतायत. आकाश जंगीड घाटकोपर पंतनगरचा हा खेळाडू पहिल्याच विकेटमध्ये सफलता गौरव घुंगरट आपल्या संघाला मिळवून देत आहेत. एका मोठ्या मंचावर एका राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेमध्ये पहिल्याच विकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सफलता मिळवणं गौरव घुंगरट सरांची ही खासियत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक संघांचं धावेवर आकाश स्ट्रायकर यांच्या रिचेने यावेळी आकाश बीट होत आहे. चेंडू सोडून देत आहेत. विकेट किपर थोडासा बीट शॉट फाईन लेग बीट आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पण त्यापूर्वी पंचांचा येतो इशारा वाईट बॉल आणि त्यानंतर हा चौकार. एकूण 5 धावा या चेंडूवर आणि या 5 धावेनिशी बदलणारा धावफलक 6 धावेवर. 6 धावा ज्या गौरव घुंगरट यांनी अगदी पहिल्या चेंडूपासून नियंत्रण राखलं होतं. या चौथ्या चेंडूवर अतिरिक्त वेग मिळवण्याचा हा प्रयत्न आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पैलाडी. 6 धावा. पुन्हा एकदा गौरव घुंगरट पॅव्हिलियन एंडकडून बॉलिंग मार्कवर. आकाश जंगेड एक आगळा वेगळा खेळ फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. विकेट किपरच्या दिशेने निर्धाव स्वरूपात होतोय समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 6 या धावसंख्येवर. क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेटचा रणसंग्राम. पहिल्याच सामन्यामध्ये एक देखणी लढत. दर्जेदार तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर. जो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. यावेळी अखेरच्या क्षणी आपल्या मनगटाचा वापर करतायत. ज्या गौरव यांनी अगदी सुरुवातीपासून वेगावर स्वार होण्याचा निर्णय घेतला. या चेंडूवर शेवटच्या क्षणी आपल्या बोटांचा वापर. थोडासा मंदगती चेंडू लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. हलकेच अपील होत आहे. मैदानावरची आमची पंचांची जोडी सुशील शेडगे सर, मंगेश धुरी सर आणि आमचे इतर सगळे पंच उमेश मांजरेकर सर, अमराज अल्मेडा सर यांच्या साथीने पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. 7 हा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. आकाश आडवी बॅट. एक ताकदवान फटका. डीप मिड विकेटवर प्रोटेक्शन आहे. खेळाडू येतोय फील्ड करतोय. प्रजेश रावले ज्याचं नाव आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तळ कोकणाचा हा गुणवान खेळाडू. एकेरी धावेनंतर षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. बाद झालेला फलंदाज ओमकार केणी वैयक्तिक 0 धावसंख्येवर. 8 for 1. येतोय मालवण तालुक्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज. खास करून सुरुवातीच्या षटकांसाठी नवीन चेंडूसाठी हे शस्त्र म्हणून वापरलं जातं आणि हे शस्त्र बघूया कितपत घातक ठरतंय आणि कितपत उपयोगी ठरतंय. प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या मनोज 11 कसवण संघासाठी बॉलिंग मार्कवर पायस अल्मेडा. एक युवा खेळाडू पहिल्याच षटकामध्ये मिड ऑनवर ज्याने एक सुंदर झेल टिपला. ओमकार केणीची खेळी समाप्त करताना दुसऱ्या प्रयत्नामध्ये ज्याने झेल पूर्ण केला तो पायस अल्मेडा. बॉलिंग मार्कवर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्रायकर एंडवर
बंटी बद्रिके, आकाश जांगीड नॉन स्ट्रायकर एंडवर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यानंतर क्षेत्ररक्षणाची मर्यादा थोडीशी उठवलेली. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑन दिसतोय, एक लॉंग ऑफ दिसतोय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर दिसतोय, एक डीप मिड विकेट सुद्धा दिसतोय. एक 5वा खेळाडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. उर्वरित सगळे खेळाडू सर्कलमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पाईन लेग, एक पॉइंट, एक गली आणि पायस. हा टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार. या षटकारानिशी धावसंख्या होते ती 14. बंटी बद्रिके. नुकतीच संपलेली रायगड प्रीमियर लीग स्पर्धा, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब ज्या खेळाडूच्या नावे असा एक वलयांकित खेळाडू बंटी बद्रिके. सलामीसाठी आला. आपला सलामीचा साथीदार ओमकार केणी स्वस्तात बाद झाल्यानंतर या सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतोय बंटी. धावसंख्या होते ती 14. एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर. बंटीचा चेंडू, फसलेला फटका, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं होतंय पतन. जे कौतुक आपण पायस अल्मेडाचं ऐकलं, ते कौतुक पायस यावेळी मैदानावर सार्थ घडवतोय. एका बाजूने धोकादायक ठरणारा बंटी बद्रिके एका षटकारानिशी वैयक्तिक 8 आणि सांघिक 14 धावसंख्येवर दुसऱ्या गड्याच्या रूपात तंबूत परततोय. हा ऍक्शन रिप्ले, हा झेल होतोय कंप्लीट शॉर्ट फाईन लेगवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या सरावली 14. षटकामध्ये ओमकार केणी वैयक्तिक 0 धावसंख्येवर. पायस अल्मेडाने झेल पूर्ण केला होता गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवर. आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षय हा झेल पूर्ण करतायत पायस अल्मेडा यांच्या गोलंदाजीवर. अक्षय कदम कणकवली तालुक्यातील कलमटचा एक स्टायलिस्ट बॅटर, एक अष्टपैलू खेळाडू. अगदी सुरुवातीलाच दुसऱ्या षटकामध्ये आपली उपयुक्तता मैदानावर सिद्ध करतोय. 14 हा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि पुन्हा एकदा पायस अल्मेडा आणि समोर असेल करण धुळे. बदलापूरचा एक अष्टपैलू खेळाडू, एक आक्रमक दर्जाचा बॅटर. आज आक्रमकता मैदानावर दाखवावी लागेल. यापूर्वीचा सामना आपण पाहिला. 50 धावांचा पाठलाग 5 षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर सागरचा नो बॉल आणि त्यानंतरचा षटकार. एक रोमांचक नाट्यमयी घटना या शेवटच्या एका चेंडूवर. आणि एका चेंडूवर बसलेला हा षटकार, तब्बल 7 धावा आणि त्यानंतर बदललेला सामन्याचा निकाल. पायस अल्मेडाचा एक लोअर फुल टॉस, अगदी पायावर असलेला चेंडू. एकेरी धावतोय पूर्ण. दर्पण आचरेकर, आचऱ्याचा हा गुणवान खेळाडू फिल्डिंगसाठी पाहतोय आपण स्क्रीनवर. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आकाश जांगीड आणि करण धुळे या 2 फलंदाजांना मैदानावर पाय रोवून उभं राहावं लागेल. भागीदारी करावी लागेल. सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी करण्यासाठी मैदानावर लढावं लागेल. यावेळी पायसचा आखू टप्प्याचा चेंडू, शफल शॉट, फाईन लेगच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार. आकाश जंगीरच्या बॅट मधून बाहेर पडलेला सुंदर, आकर्षक, खणखणीत, दणदणीत आरपीएम षटकार. घाटकोपर पंतनगरचा हा खेळाडू एवढ्या लांबवर प्रवास केल्यानंतर सुद्धा आपल्या प्रवासाचा क्षीण बाजूला ठेवून आपल्या संघासाठी मैदानावर लढतोय. 21 धावा 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकात पायस थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. सन्मानजनक फटका खेळला जातोय अलॉंग विथ द कार्पेट. ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या दिशेने. एकेरी धाव होते पूर्ण. सोडून दिला होता गौरव यांनी डायरेक्ट हिट होण्यासाठी. बॅकअप होता या ठिकाणी अक्षयचा. एकेरी धावेबरोबरच सांगता होते दुसऱ्या षटकात. 1 चेंडू बाकी असेल दुसऱ्या षटकाची सांगता करणारा. शेवटचा चेंडू बाकी. 5 चेंडू आतापर्यंत. पायस अल्मेडा या 5 चेंडूमध्ये 2 षटकार, 1 विकेट मिळवतोय पायस. खरा पण महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 22 for 2. पायस बॉलिंग मार्कवर.
स्विच केलाय फटका यावेळी नो मॅन्स लँड मध्ये. बघता बघता पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा येतोय इशारा. रामेश्वर प्रतिष्ठान षटकार मॅक्झिमम. मैदानावर बदलापूरचा करण धुळे बदला घेतोय. पहिल्या 2 विकेट स्वस्तात बाद झाल्या. पायसने या षटकात आपल्या सहकार्याला बाद केलं आणि याचा बदला घेताना करण धुळे एक आकर्षक खणखणीत षटकार. शेवटच्या चेंडूवर 2 षटकांची होते संगता. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती फक्त 8, ही धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस पोहोचते तब्बल 28. याचा अर्थ या षटकामध्ये पायस 20 धावा खर्च करतोय. 3 षटकार 1 विकेट मिळवतोय तरी सुद्धा खूप महागडी गोलंदाजी. 28 हा धावफलक 28 आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गौरव घुंगराट. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन 28 एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. पहिल्या 2 षटकांसाठी 14ची सरासरी. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होती ती सरासरी दुसऱ्या षटकामध्ये वधारते, वृद्धिंगत होते. गरुड झेप घेते 14च्या दिशेने. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने असेल. आकाश जांगडे. आकाशने सुद्धा आतापर्यंत 1 षटकारांशी वैयक्तिक 7. दुसऱ्या बाजूने करण धुळे सुद्धा एका षटकारांशी वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. 28 धावा. थोडीशी चर्चा होते पण पंचांना असेल इशारा वेळेचा आपण सदुपयोग करावा. मैदानावरील खेळ लवकरात लवकर आपण चालू ठेवावा. इतर सर्व खेळाडूंना असेल विनंती. पंचांचा निर्णय आपल्यासाठी अंतिम असेल आणि तो आपल्याला ग्राह्य मानावाच लागेल. गौरव बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन कडून. तिसऱ्या षटकातील हा चेंडू ड्राईव्हचा फटका. मिड ऑनच्या दिशेने 1 धाव होते पूर्ण. जोपर्यंत क्षेत्ररक्षक दिसतोय स्क्रीनवर देवदत्त तोपर्यंत एकेरी धावेची संधी आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 29. पायस अल्मेडाची गोलंदाजी, गौरव घुंगरट यांची गोलंदाजी यामध्ये बेसिक आपल्याला एक फरक दिसतोय. वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न होता पायस अल्मेडा यांचा पण दुसऱ्या बाजूने गौरव घुंगरट. एक वाईड बॉल गेला चौकारासाठी. त्या व्यतिरिक्त प्रत्येक चेंडू योग्य टप्प्याच्या दिशेने. आतापर्यंत तरी जखडून ठेवलंय. 29 हा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. गौरव घुंगरट बॉलिंग मार्कवर. करंटचा लॉफ्टेड शॉट मिड विकेटच्या दिशेने. आकाश मसूरकर येतोय स्क्रीनवर. मसुऱ्याचा हा गुणवान क्षेत्ररक्षक एक सुंदर झेल टिपतोय. तिसऱ्या विकेटचं होतंय पतन आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात करण धुळे वैयक्तिक 7 आणि सांघिक 29 धावसंख्येवर तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परततोय. हा ऍक्शन रिप्ले. तोपर्यंत जाऊया डीजे कडे गाण्यासाठी. हा पायावर होता चेंडू. फ्लिकच्या मोहामध्ये करण अडकला आणि हा फ्लिक खेळताना थोडंसं फुटवर्क गरजेचं होतं. हा फ्लिक थोडासा फाईन खेळणं गरजेचं होतं. मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने आकाश मसूरकर. सेफ हँड्स म्हटला जातो मनोज 11 कसवण कणकवली संघाचा. तिसरा गडी माघारी परततोय. बाद झालेले फलंदाज पहिला खेळाडू बंटी बद्रिके वैयक्तिक. ओमकार केणी वैयक्तिक 0. त्यानंतर बंटी बद्रिके वैयक्तिक 8 आणि आता करण धुळे वैयक्तिक 7. नवीन फलंदाज येतोय मैदानावर. बॅट्समन नेम सूरज पाटील. रायगडचा वाघिवली वाडाचा हा खेळाडू. मैदानावर गड सर करावा लागेल, गड लढवावा लागेल आणि आल्या आल्याच अजून एक फ्लिकचा फटका. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रजेश रावले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्हे कोकण प्रांताचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक 4थ्या विकेटला माघारी पाठवतोय. अजून एक खेळाडू आल्या पावली माघारी. सूरज पाटील गोल्डन डकचा मानकरी.
घाटवळ आणि त्याचबरोबर त्याच पहिल्या क्रमांकावर मालवण तालुक्याचा प्रजेश रावले कट्टा या खेळाडूचं नाव सुद्धा खूप अभिमानाने सन्मानाने घेतलं जातो. तो प्रजेश शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुंदर झेल टिपतोय. चौथ्या विकेटचं होतंय पतन. सूरज पाटील सांघिक 29 या धावसंख्येवर चौथ्या विकेटचं पतन 29 फॉर 4 आणि नवीन फलंदाज मैदानावर येतोय विकी मुंबईकर. विकी मुंबईकर या मुंबईकर खेळाडूला मुंबईचं पाणी या आमच्या मिडबावच्या मैदानावर दाखवावं लागेल, पण दुसऱ्या बाजूला पुण्यागडचं पाणी सुद्धा गौरव घुंगरट दाखवतायत. या एकाच षटकात आतापर्यंत 2 विकेट आपल्या नावी. हॅट्रिकची संधी असेल आणि पॉसिबल हॅट्रिक. आखो टप्प्याचा चेंडू शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने असणारा नोमॅन्स लँड खुणावत होता यावेळी विकीला, पण कड घेऊन चेंडू मैदानावरच खेळपट्टीवरच स्थिरावलेली धावसंख्या. या षटकात तब्बल 4 चेंडू गौरव घुंगरट यांचे. फक्त एकेरी धावेचा खर्च, 2 सफलता आणि एकूण धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर पहिली फलंदाजी करताना AK स्पोर्ट वरवडे संघ, अचित कदम यांच्या मालकीचा AK स्पोर्ट वरवडे संघ, मनोजजी यांच्या मालकीचा मनोज 11 कसवण कणकवली संघ हे 2 तगडे प्रतिस्पर्धी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं तर वावगं ठरू नये. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या समोर वारंवार येत असतात आणि या एका मोठ्या स्पर्धेच्या निमित्तानं, या बड्या मंचाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे 2 संघ एकमेकांच्या समोर. 2 संघातून खेळणाऱ्या खेळाडूंची नावं जरी वेगळी असली तरी मालक आणि संघांची नावं मात्र आपल्याला परिचित. 29 हा धावफलक गौरव बॉलिंग मार्कवर. यावेळी चारोखानी चित ज्याला म्हटलं जातं अशी गोलंदाजी गौरव यांची. आखो टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एरिया मोकळा सोडला होता आणि या मोकळ्या एरियामध्ये हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क न होता विकी मुंबईकर दुसरा चेंडू डॉट बॉल खेळून काढतायत. ऍक्शन रिप्ले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय 70-70 या YouTube चॅनलच्या माध्यमातून. हे संपूर्ण स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात. अगदी सुरुवातीचा पहिला सामना हजारो प्रेक्षकांनी याची डोळा मैदानावर पाहिला आणि त्याच वेळी हजारो प्रेक्षकांनी YouTube वर सुद्धा पाहिला. आडवी बॅट लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून अजून एक चेंडू सीमारेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार. सुंदर RPM षटकार. गौरव घुंगरट नियंत्रित गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या चेंडूवर एखादा LBW एखादा क्लीन बोल्ड काढावा या इराद्याने मधल्या यष्टीवर हा चेंडू फेकला आणि विकी या संधीची वाटच पाहत होता. खोलवा टप्प्याचा ओव्हरपिच चेंडू. एक सुंदर फटका सीमारेषा पार आणि 3 षटकांची सांगता होते 35 या धावसंख्येवर. 35 धावा. जी धाव सरासरी 2 षटकामध्ये 14 होती ती धाव सरासरी आता मात्र 12 पेक्षा थोडीशी कमी. 35 हा धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि बॉलिंग मार्कवर ओमकार तावडे. पुन्हा एकदा शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव चौकार. या रावजी बसा भाऊजी आणि अक्षरशः बसून हा फटका सजवतोय आकाश जांगीड. गोलंदाजाच्या वेगाचा फायदा उठवताना दिसतोय बॉलिंग मार्कवर ओमकार तावडे. अजून एक चतुरस्र खेळाडू या संधिभूमीचा बॉलिंग मार्कवर. फार एंडकडून गोलंदाजी करतोय. या एंडवरून बऱ्याच प्रमाणात धावा वाटल्या जात आहेत. थोडीशी चर्चा नक्कीच होईल. कर्णधार, गोलंदाज, विकेटकीपर या सर्वांच्या दरम्यान. 39 धावा आणि त्यानंतर रिव्हर्स पुलचा प्रयत्न. संधी होती झेल टिपण्याची. खोटल्याचा वैभव चेंडूच्या मागे सुटतोय झेल. चेंडू होतोय फरार. RPM चौकार.
सुटलेल्या झेलाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागतं या चौकारावर. धावसंख्या होते 43 धावा 43 फॉर 4. 43 या धावसंख्येवर अप्पर कट थोडासा मागे सरकतोय, रूम बनवतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. चेंडूचा प्रवास होतोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक रामेश्वर प्रतिष्ठान चौकार, ज्या चौकारावर धावसंख्या होते 47 धावा 47 फॉर 4. मधून चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारं गाणं डीजे कडून वाजवतोय, पण मैदानावर बॅट चमकते. आकाश जांगीड मैदानावर कमाल, धमाल आणि बेमिसाल सलग 3 चौकारांची आतषबाजी. यावेळी फुलटॉस, लोअर फुलटॉस, मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा आतताई प्रयत्न, झेल घ्यावा की चौकार अडवावा या द्विधा मनस्थितीत. दुहेरी धाव होते खर्च. या 2 धावेनीची धावसंख्या होते 49 धावा. जो धावफलक पहिल्या षटकामध्ये खूप नियंत्रित राखला होता गौरव घुंगरट यांनी, हा धावफलक आता मात्र कोकणातल्या फुटलेल्या बांधाप्रमाणे होताना. अगदी थोड्याच वेळात आपल्याला मालवणी कॉमेंट्री सुद्धा ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानाच्या स्पर्धेत आपण ऐकणार आहोत. यावेळी अजून एक फुलटॉस हलक्या हाताने खेळला जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने दुहेरी धावेसाठी पावलं वळवली जात आहेत आणि या 2 धावेनिशी अर्धशतक फलकावर लागतंय. या वाजणारा टाळा AK स्पोर्ट वरवडे संघाच्या अर्धशतकासाठी. धावसंख्या होते 51 4 गड्यांच्या मोबदल्यात. 51 फॉर 4. चौथं षटक. धावा इनसाइड आउट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. ज्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत आपल्याला जॉन्टी रोड्स यांची आठवण यायची. ज्या जागेवर चेंडू गेल्यानंतर युवराज सिंग डोळ्यासमोर तरायचे आणि सध्याच्या घडीला ज्या जागेवर ग्लेन फिलिप्स करतोय कमाल, त्या जागेवर अजून एक हाफ चान्स जमिनीला दान होतोय. हा ऍक्शन रिप्ले बघा. जर हा झेल झाला असता तर कदाचित कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द इव्हनिंग, कॅच ऑफ द मॅच सुद्धा ठरला असता. सुटलेल्या झेलावर 1 धाव. धावसंख्या होते 52. ओमकार तावडे या षटकामध्ये खर्च करतायत तब्बल 17 धावा आणि 17 या धावसंख्येनंतर सांगत होते 4थ्या षटकाची आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 52 धावा 52 फॉर 4. चार षटकांची होते सांगता. धावसंख्या होते 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 52 फॉर 4. शेवटचे षटक प्रगतीपथावर आणि बॉलिंग मार्कवर प्रगणेश गुरव. वैभववाडीचं वैभव बॉलिंग मार्कवर आणि या पहिल्याच चेंडूवर वैभवच्या एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार आणि षटकारांची धावसंख्या होते 58 धावा 58 फॉर 4. वैयक्तिक 31 या धावसंख्येवर एक मोठा फटका खेळण्याच्या नादात आपल्या यष्ट विसरतोय आकाश जांगीड. त्रिफळा बाद होतोय, क्लीन बोल्ड होतोय 5व्या विकेटच्या रूपात, पण बाद होण्यापूर्वी आपली जबाबदारी मात्र अगदी चोख पार पाडतोय. 2 रामेश्वर प्रतिष्ठान खणखणीत दणदणीत षटकार आणि 3 अतिशय लिलया मारलेले अचूक चौकार या निशी नटलेली 31 धावांची खेळी समाप्त होते आकाश जांगीडची. माघारी परततोय आकाश, पण स्वागत होईल आकाशचं टाळ्यांच्या गजरामध्ये. आपल्या टीमला एक फ्लाइंग स्टार्ट देतोय, सन्मानजनक धावसंख्या गाठून देतोय. धावसंख्या होते ती 58.
शेवटच्या षटकामध्ये प्रगणेश गुरव पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर वापसी करतोय, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवतोय आणि नवीन फलंदाज मैदानावर अक्षय पवार. अक्षय पवार सावळेचा हा खेळाडू. आज अपेक्षा असेल शेवटच्या 4 चेंडूपैकी किमान 2 ते 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवण्याची. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला प्रगणेश गुरवचा, हा चतुरस्र खेळाडू आहे. वैभववाडीचं वैभव ज्याला म्हटलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे प्रत्येक तालुक्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे फक्त बर्फ जर सोडला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक वैभववान खेळाडू बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड कडून पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. 58 हा धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज अक्षय पवार स्ट्रायकर एंडवर. अक्षयचा फटका, बॅक टू द बॉलर, पायाने चेंडू अडवण्याचा होता प्रयत्न. मिड ऑन यावेळी कव्हर करतोय, लॉंग ऑफ कडून झालेली चूक दुरुस्त करतोय. पण जोपर्यंत चूक दुरुस्त होते तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानावर 2 धावांची लहर. कौतुक करावं लागेल लॉंग ऑनच्या खेळाडूचं. देवदत्त ज्याचं नाव होतं, लॉंग ऑफवर दर्पणकडून थोडीशी चूक झाली दबावाखाली, पण त्यानंतर ही चूक अगदी क्षणार्धात निमिषार्धात दुरुस्त होते. 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 60. इनिंगचे शेवटचे 3 चेंडू बाकी. यापूर्वीचा 50 धावांचा पाठलाग शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. हा सामना सुद्धा नक्की रंगतदार, दर्जेदार, प्रेक्षणीय आपल्याला पाहायला मिळेल. 60 या धावसंख्येवर यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, नारायण अस्त्र, वायू अस्त्र ज्याला म्हटलं जातं, तो यॉर्करचा चेंडू. काही आगळे वेगळे शब्द आणि अस्त्रांची बात होते तेव्हा डोळ्यासमोर येतो तो दशावतार. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला दशावतार. या दशावतारातील काही शब्द सुद्धा आपल्याला या समालोचनातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. अगदी थोड्याच वेळात यानंतर आपल्याला मालवणी केंद्रावरची सहल सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. एकेरी धावेनिशी धावसंख्या होते 61. पुन्हा एकदा प्रगणेश. गणती चालू आहे या षटकाची. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतोय आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने आता विकी मुंबईकर. एका षटकारानिशी 3 चेंडूमध्ये वैयक्तिक 6 आणि सांघिक 61 या धावसंख्येवर. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. किती मोठं आव्हान या षटकामध्ये उभं राहतंय हे ठरवणारे शेवटचे 2 चेंडू. अजून एक फ्लिक यावेळी मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर फक्त पाहत राहतोय तोपर्यंत चेंडू करतोय सफर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडवावच्या षटकारासाठी. सदुसष्ट 67. शेवटचा चेंडू. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल AK स्पोर्ट वरवडे संघाची. शेवटचा चेंडू इनिंगचा प्रगणेश कडून विकी मुंबईकर. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर लोअर फुल टॉस अपस्टंपच्या बाहेरून खोदून काढतोय. मिड विकेटच्या दिशेने आडवी बॅट वापरतोय. संधी होती धावचीतची. थ्रो थोडासा आखूड येतोय. जोपर्यंत प्रगणेश बॅकअप करेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवर. आणि या 2 धावेनिशी एकूण धावसंख्या पहिली फलंदाजी करताना AK स्पोर्ट वरवडे संघाची पाहायला मिळते 69. यापूर्वीचा पहिला सामना जो 50 धावांचा पोचला होता शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये 69 धावा पहिली फलंदाजी करताना AK स्पोर्ट वरवडे संघ. समरी आपण पाहणार आहोत स्क्रीनवर. तोपर्यंत पाहूया समरी आमच्या ज्ञानेश केळुसकरची. ओमकार केणी बाद झाला, वैयक्तिक 0. बंटी बद्रिके एका षटकारानिशी 8 धावा. आकाश जांगीड 2 षटकार 3 चौकारानिशी 31 धावा. करण धुळे एका षटकारानिशी 7 धावा. सूरज पाटीलची कोरी. सूरज पाटीलची पाठी मात्र कोरी राहते 0 धावा. विकी मुंबईकरचे 2 षटकार 14 नाबाद धावा. अक्षय पवारच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा. आणि या सगळ्याच्या जोरावर 69 धावांचा डोंगर. गोलंदाजी गौरव घुंगरट 2 षटकामध्ये 15 धावांचा खर्च 3 विकेट. पायस अल्मेडा एका षटकामध्ये 20 धावांचा खर्च एका विकेटसाठी. ओमकार तावडे आणि प्रगणेश गुरव एका षटकामध्ये 17 धावा खर्च करतायत. पैकी प्रगणेशच्या खाती फक्त 1 सफलता मिळते. तर पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा जवळपास 1.5 तास चालला आणि त्यानंतर आजच्या दिवसातील ही दुसरी दर्जेदार लढत. मनोज 11 कसवंत संघ जिंकलेली नाणेफेक, स्वीकारलेले क्षेत्ररक्षण आणि AK स्पोर्ट वरवडे संघाने 5 षटकामध्ये उभारलेल्या 69 धावा. कसा होईल या 70 धावांचा पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज मॅन फ्रॉम भाईंदर, आमचे अगदी जिवलग मित्र
मनीष पाटील. सामन्यामध्ये मालवणी तडका सुद्धा तुम्हाला बादलजी चौधरी यांच्या मुखातून ऐकायला मिळेल, ज्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. या अगोदर अमोलजी जमदाड यांची देखील समालोचनाची जादू आपण पाहिली, अनुभवली. आणि पुन्हा एकदा मी मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिठभाव मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला सामना जसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता, प्रेक्षकांची अपेक्षा आता वाढली. हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत जायला हवं असंच त्यांना वाटतंय. आणि त्यांना जे वाटतंय ते मेहनत घडते का, त्यासाठी आपण पुन्हा एकदा मैदानात पोहोचलेलो आहोत. ग्रीन पार्क जबरदस्त हे मैदान, ग्रीन ग्रास, एक सपाट अशी आउटफील्ड, प्रॉपर बाउंड्री रोप मॅनेज केलेले आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, कॉमेंट्री बॉक्स सुद्धा अगदी अंपायरच्या मागे प्रॉपर ॲनलाइज करता येते प्रत्येक घटनेला. 70 स्पोर्ट्स दर्जेदार थेट प्रक्षेपण. प्रेक्षकांची संख्या सुद्धा सातत्याने वाढते. जी अपेक्षा प्रेक्षकांना क्रिकेट पासून आहे ती अपेक्षा खेळाडू पूर्ण करतायत. आणि त्याचमुळे आपण मागच्या डावाच्या सुरुवातीच्या षटकाचा आढावा घेतला तर पहिलं षटक गौरव यांचं चांगलं होतं, ज्यामध्ये 5 धावांचा बोनस मिळाला होता. पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाज धावा खर्च करताना पाहायला मिळाला. एक महत्त्वपूर्ण फॅक्टर राहिला तो म्हणजे आकाश जांगीड, ज्यांनी चौकारांची तिकडी पूर्ण केली. 2 षटकर त्यांच्या वतीनं संघाला मिळाले आणि 31 धावांची स्फोटक खेळी त्यांनी खेळली. त्याचमुळे मागच्या डावामध्ये तर आतापर्यंत फलंदाजांनी चांगला खेळ खेळलाय असंच दिसून आलेलं आहे. पण आता फलंदाज कसा खेळ खेळतील ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मनोज 11 या संघाकडून डावाची सुरुवात देण्यासाठी 2 बॅटर्स पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. तर आकाश मसूरकर आणि प्रजेश रावले. आकाश मसूरकर हे मसुरेचे आहेत आणि प्रजेश रावले हे कट्ट्याचे आहेत. त्याचमुळे पाहूया स्ट्रायकर एंडला कुठला फलंदाज थांबतोय, प्रजेश की आकाश. कारण रनचेस मोठा आहे आणि त्या रनचेसला फेस करण्यासाठी 2 बॅटर्सची मानसिकता सुद्धा तशीच आक्रमक पाहिजे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो हिमांशू पाटील. अलीमघर एक्सप्रेस लेफ्टी बॉलर. आणि पाहूया आता या डावाची सुरुवात नेमकी कोणाच्या बाजूने जाते. तर हिमांशू आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत प्रजेश रावले. आणि चला पंचांचा अधिकृत इशारा येतो आणि वेळ आपण नोंद करतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायची आहे, जी सूचना आम्ही अगोदर दिली होती. आणि येत्या 5 दिवसांपासून आपण जे क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत त्यासाठी तोच नियम असेल. बघा 6 सामने आपण रजनी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये पाहतोय, त्याचमुळे तो वेळ सुद्धा तुम्हाला दिला जाईल. पण अतिरिक्त कालावधी आपण जो घेताय त्यावर थोडंसं लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. कारण सकाळची काकड आरती आपल्याला म्हणायची नाहीये, आपल्याला लवकरात लवकर वेळापत्रक संपवायचंय. त्याचमुळे आज उद्घाटन असल्यामुळे थोडा उशिरा आपण सुरू केलंय. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, ब्लाइंड स्विंग बॅटची, फलंदाज प्रजेश. पण बॉल वाईड लाईनच्या खूप जास्त बाहेरून ट्रॅव्हल झालाय आणि 1 धाव एक्स्ट्राची मिळाली आणि सुरुवात या षटकाची वाईट बॉल झालेली आहे. खरं तर प्रत्येक गोलंदाजाचा एक झोन असतो फलंदाजाला रिस्ट्रिक्ट करण्याचा आणि त्या पलीकडे विचार होता हिमांशू पाटीलचा. स्टंप टू स्टंप अटॅक करायचा नाहीये. सुरुवात या षटकाची फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवून करायची आहे, तोच त्यांचा मापदंड होता. यावेळेस उलटा खेळलाय, रिव्हर्स स्वीप ॲट हिज बेस्ट. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा, मॅजिकचा. येतोय चौकार. चौकार आलेला आहे आणि काय कॉन्फिडन्स स्ट्रोक तो प्रजेशचा होता. जणू काही त्यांना वाटलंच होतं की पुढचा बॉल सुद्धा ऑप्शनच्या बाहेरच डिलिव्हर करणार आहे आणि त्याचमुळे तो केला गेला आणि त्यानंतर त्यांनी तो स्टान्स बदलला आणि चौकार आपल्या संघासाठी जोडला. धावसंख्या पोहोचते आता
5 या आकड्यावर 5 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात भन्नाट झालेली आहे हिमांशू पाटीलच्या विरोधात. समोर उल्लेख करतो की अलिमगड एक्सप्रेस यामध्ये त्यांना ओळखलं जाते. निर्धाव षटक हाताळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण त्यांच्या विरोधात तगडा प्रहार चालूच आहे प्रजेशचा. बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं करेल का मैदान पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. 1 2 3 4 5 6 षटकार साधावा. षटकार येतोय आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. प्रत्येक संघ एक वेगळी ऊर्जा घेऊन आलेला आहे आणि ती ऊर्जा मैदानात दाखवायची असते आणि तीच ऊर्जा आतापर्यंत प्रज्वलच्या वतीनं सातत्यानं मागच्या 2 चेंडूंवर पाहायला मिळाली. आणि हिमांशूच्या विरोधात त्यांनी आता आपला अटॅकिंग इंटेंट स्पष्ट केलेला आहे. 2 चेंडूचा खेळ संपतोय आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 11 वर जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय 70 धावांचं आणि 70 पैकी 11 धावा आतापर्यंत 2 चेंडूत पूर्ण केलेल्या आहेत. चांगली सुरुवात संघाची मनोज 11. बॅटच्या टूला कनेक्शन. बॉल मिड ऑफला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकला असता. इतका चांगला खेळ प्रज्वलने दिला आणि जरी ही घाई केली नसती फरक पडला नसता. स्ट्राईक त्यांनी बदलली आणि स्ट्राईकवर आता आकाश मसूरकरला आणलं. तर आकाश स्ट्रायकर एंडला आहेत. प्रजेश नॉन स्ट्रायकर एंडला. प्रजेशच्या वतीनं आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आणि हिमांशू पाटीलच्या वतीनं जी सुरुवात अपेक्षित होती कॅप्टनला ती तो देऊ शकत नाहीये. पहिलं षटक पॉवर प्लेचं ज्यावर पॉवर झोकायची होती फलंदाजाला आणि 1 मॅन शो आतापर्यंत प्रजेशचा खेळ आपण पाहिला. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून सगळ्याला मिळाला. आता स्ट्रायकरला राईट बॅटर आकाश ड्राईव्ह केल्या बॉलला. स्वीपर कव्हरला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तो पण एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावायचंय की नाही हा संभ्रम त्यांच्या मनात होता पण सरते शेवटी त्यांनी न धावण्याचा निर्णय घेतला. वाईड हॉफ फॉली होती आणि त्यावर खूप चांगलं एक्झिक्युशन फलंदाज आकाशचं पाहायला मिळालं. स्ट्राईक त्यांनी रोटेट केले आणि स्ट्राईकवर प्रजेश आणलं. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 13 वर 13 रन्स ऑन बोर्ड. तुमचं गणित पक्क पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते गणित पक्क असलं तर मग तुम्हाला ती मोटिवेशन स्वतःहून मिळतं आणि ते गणित पक्क आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा फळ आता ट्रॅप होता. बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅप होता. जास्त हालचाल करायची गरज नव्हती. कॅच जवळपास पूर्ण झाली होती पण बॉल हातातून निसटला आणि प्रजेशला जीवनदान मिळालं. आणि हे जीवनदान किती धोकादायक ठरू शकेल येणारा काळ ठरवणार आहे. बघा रिप्लेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय 70 स्पोर्ट्सवर. क्षेत्ररक्षकाला जास्त हालचाल करायची गरज नव्हती. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमच्याकडे बॉल आलाय पण सराव तुम्हाला अजून जास्त बळकट बनवतो आणि कदाचित ती हातांची ओंजळ योग्य त्या वेळी बंद करता आली नाही. क्षेत्ररक्षकाला त्याच्यामुळे संधी मिळाली. धीम्या गतीचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. बॉल डायव्हर्ट झालाय. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये दिसत आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 70चा पाठलाग करताना धावसंख्या बनते ती म्हणजेच मनोज 11 कसवड संघाची 14 धावा 14 रन्स ऑन बोर्ड आणि जिंकण्यासाठी आता 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. 24 balls and 56 runs required to win. Team Manoj 11. सेकंड ओव्हर साठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. अंडर 19 चे खेळाडू आहेत आणि काय भारदस्त खेळ त्यांनी खेळलेला आहे. ISPL मध्ये सुद्धा त्यांची निवड झाली. श्रीनगर के वीर या संघामध्ये. तुमच्याकडे गुणवत्ता असली तर तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. तुम्हाला संधी मिळते आणि साहिलला ती संधी मिळाली होती. आणि पाहूया आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक संघामध्ये अशा गोलंदाजांची गरज असते ज्यांच्याकडे खरंच असं कॅलिबर आहे आणि साहिलने ते कॅलिबर जोपासलेलं आहे. आणि आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यात हिमांशू पाटीलच्या वतीनं त्याला रोखण्यासाठी साहिलचा पर्याय कॉमेंट्री बॉक्स एंड निवडलेला आहे कॅप्टनने. स्ट्रायकरला फलंदाज आहेत पुन्हा एकदा प्रजेश ज्यांच्या वतीने आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन मिळालंय 12 धावांचं. आकाशचं कॉन्ट्रीब्युशन 1 धावेचं. साहिल लोंगले पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय लेफ्टी बॅटरसाठी.
ड्राईव्ह केलंय, क्लासिक ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत, पोस्ट आहेत बॉलवर ओमी. तोपर्यंत वेगानं एका धावेला 2 धावात बदललंय. काय रनिंग आहे या दोन फलंदाजांची. हा ताळमेळ खूप महत्वाचा असतो. जर तो ताळमेळ योग्य राहिला तर मग तुम्हाला अडवणं जवळपास अशक्य आहे. आणि जर हा ताळमेळ असाच राहिला तर मग सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत राहिले आणि मग धावसंख्येचा वेग वाढत राहिला, मग ते दडपण कमी होऊ शकते रनचेसमध्ये. आणि आतापर्यंत तोच ताळमेळ आकाश आणि प्रजेशचा पाहायला मिळतो सातत्यानं. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16वर. लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलंय. सर्कलच्या आधार क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा बिझी होते ओमी. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि स्ट्रायकरला फलंदाज पोहोचतात आता आकाश. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17वर. चांगला रणचित चालू आहे. जशी एक्सपेक्टेशन होती प्रेक्षकांची की सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवा आणि तसंच एक्सपेक्टेशन कदाचित पूर्ण होऊ शकेल जसा खेळ या दोन फलंदाजांचा चालू आहे. रिस्की स्ट्रोक ते खेळत नाहीये. अँकर रोल चांगला निभावतोय प्रजेश मैदानाच्या आतमध्ये, जे खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण सेकंड इनिंग मध्ये मोठ्या धावांचा पाठलाग करतो. आणि आतापर्यंत पाठलाग यशस्वी राहिलाय. ज्या रनरेटने खेळायचंय त्या रनरेटने हे दोन्ही फलंदाज खेळत आहेत. डॉट बॉलचंही हाताळणी गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतात. अपील फक्त विकेट किपरचीच होती, बाकी गोलंदाज त्या अपील मध्ये सहभागी नव्हता. बिहाइंड द विकेट सुद्धा कोणीच अपील केली नव्हती, त्याचमुळे तो रस नाहीये. पंचांना दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 18वर. 18 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे अशी माहिती ज्ञानेश केळुसकर मला पोहोचवतायत. खूप चांगलं नियोजन आपण पाहतोय या 7व्या पर्वामध्ये. रजनी क्रिकेटचा फॉर्मॅट आपण प्रेक्षकांसाठी आणलेला आहे, खेळाडूंसाठी आणलेला आहे. आयोजकांचं करावं तितकं कौतुक कमी, कारण या गावामध्ये नेहमीच एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं आणि व्यवसाय क्रिकेटपटून खेळायचंय त्यासाठी नियोजन. जाऊ दिलंय बॉलला. माहिती होतं की खूप जास्त बाहेरचा बॉल आहे, फॉलो केलं नाही. नियमांचा वापर तुम्हाला अचूक करता आला पाहिजे. आजकाल शफल होणं देखील त्रासदायक ठरतं आणि म्हणूनच शफल न होता प्रजेशने बॉलला जाऊ दिलं. व्हाईट बॉलची एक धाव आपण नोंद करतोय स्कोरशीटवर. धावसंख्या पोहोचते 19. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वागत करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल एलिव्हेशन घेत नाहीये. पोहोचतोय स्क्वेअर लेगला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न थांबावा लागेल, कारण अचूक थ्रू बॅटिंग एंडला पोहोचतोय. एक सिंगल मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20वर पोहोचते. आता जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. चांगला रनचेस आहे, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिकण्यासारखं खूप काही आहे. जेव्हा आपण नव्याने क्रिकेट चालू करतो अशा वेळेला व्यवसाय क्रिकेट पाहतो, तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी मिळते. वेगवेगळे हातखंडे खेळाडूंचे आपण वेगवेगळ्या स्पर्धेत पाहतो. ऑन ड्राईव्ह केलंय आणि बॉलला मुख्य मंचावर अभिवादन देण्यासाठी पाठवलंय. कडक बेधडक षटकार. 6 धावा. आकाशने वेळ घेतला आणि त्यानंतर आकाशचा खेळ सुद्धा दिसून आलेल्या मैदानाच्या आतमध्ये. साहिल लोंगलेच्या विरोधात त्यांनी ऑन ड्राईव्ह पेश करताना षटकार वसूल केलाय आणि 6 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 26वर. 26 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन द राईट. हा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं पण झाली चूक आणि त्याचमुळे सूरज पाटीलचा प्रयत्न बसला. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. षटकारांत चौकार. आकाश आता नाही खेळणार. सावकाश चौकार. हॉटेल पावस्करला सलामी देणारा हा चौकार आपण शेवटच्या बॉलवर पाहिला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 30वर. जिंकण्यासाठी आता आवश्यकता 40ची. बॉल शिल्लक आहेत 18. काय परफेक्ट चेस चालू आहे. पॉवर प्ले मध्ये 30 धावा दोन्ही फलंदाजांनी गोळा केलेल्या आहेत. चांगलं कॉन्ट्रीब्युशन प्रजेशचं आपण पाहतोय. प्रजेशने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये. 8 चेंडूत 16 धावा आणि आकाशने आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते म्हणजेच 11 धावांचं. त्याचमुळे दोघांनी डबल डिजिटचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत या रनचेसला दिलेलं आहे. त्याचमुळे आता पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतोय.
तर बॉलिंग ट्रॅकवर मोईन सज्ज होतोय. मोईन शेख फार एंड कडून आता तो सज्ज होतोय. 2 गोलंदाजांना जे जमलं नाही ते जमवण्यासाठी मोईनला आता बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. मोईन शेख. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रजेश. नॉन स्ट्रायकर एंडला आकाश. बिनबाद 30 फ्रॅम शॉट खेळायचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना सर्कलच्या आतमध्ये. डबल घ्यायची की नाही अजूनही संभ्रम होता प्रजेशच्या मनामध्ये आणि आकाशने तो दूर केला. फक्त एक सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. फॅन्सी स्ट्रोक सुद्धा आहेत. इम्प्रोव्हायझेशन सुद्धा फलंदाजांकडे आहे. जसा बॉल डिलिव्हर होतोय त्या बॉलवर लक्ष देताना प्रत्येक झोनमध्ये खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे. आतापर्यंत तेच आपण पाहिलंय. डॉट बॉल पर्सेंटेज कमी ठेवलंय. प्रत्येक बॉलवर धाव कशी मिळेल तो प्रयत्न फलंदाज करतात. पण गोलंदाजांनी सुद्धा आता आपली परिस्थिती काय आहे त्यावर आता कुठेतरी विचार करावा लागेल. मोईन शेख नवीन पर्याय वापरला होता गोलंदाजाचा. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचेल. चुकलाय. बॅकअप आहे. बॅकअप सुद्धा चुकलाय. दरम्यान डबल तर आरामात कंप्लीट केले. 2 धावांची वाढ होऊन 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 37 धावांची गरज. परिस्थिती मनासारखी नसते. ती मनासारखी बनवावी लागते आणि तोच खेळता खेळण्याची गरज आहे खरं तर गोलंदाजी करण्याला संघाला म्हणजेच AK स्पोर्ट्सला. आतापर्यंत जो शोध घ्यायचा आहे तो शोध अपूर्ण राहिलाय. पण काय खेळ या 2 फलंदाजांचा पाहायला मिळतोय. इम्प्रेस करतायत आपल्या विशिष्ट फलंदाजीच्या शैलीने. सरबाटचा वापर केला आणि फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय बॉल. फलंदाज आकाश परतीचा प्रवास करेल. धक्का पहिला बसेल. तोच म्हणजे टीम मनोज 11ला. संघाला एक चांगली सुरुवात देण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता ते कॉन्ट्रीब्युशन पुढे घेऊन जाण्यासाठी नवीन फलंदाज प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचत आहेत. पहिला धक्का मोईन शेखच्या वतीने मिळालाय टीम मनोज 11ला आणि त्याचमुळे आता पाहूया या सामन्यामध्ये मजा येईल. म्हणजे दोन्ही संघांकडून जेव्हा प्रतिकार पाहायला मिळतो तेव्हा नक्कीच क्रिकेटचा खेळ हा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि 3ऱ्या षटकामध्ये प्रतिकार पाहायला मिळालेला आहे AK स्पोर्ट्सचा जो अचितजी कदम यांचा संघ आहे आणि मनोज 11 हा संघ मनोजजी राऊळ यांचा आहे. पुन्हा एकदा सर्व संघांच्या पुरस्कर्त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण जो सहभाग घेतला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. तर प्रवीण गावडे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर मोईन शेख. ऑफस्टम्पच्या बाहेरचा व्हाईट जॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट बॉल. 1 विकेट मिळवल्यानंतर आता मोईन शेख तसेच AK स्पोर्ट्सचा देखील आत्मविश्वास वाढलेला आहे. एक क्षण सुद्धा तुम्हाला सामन्यामध्ये परत येण्यासाठी पुरेसा असतो. पण आता पाहूया तो क्षण पुन्हा एकदा प्रवीण गावडे आपल्या संघाच्या नावावर घेऊन जात आहेत का. कारण या अगोदर एक डॉट बॉल आलाय. मोईनचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल आणि विकेट टेकून राहिले. ड्राईव्ह केलंय. फोर्स करायचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचते लॉंग ऑफला. यावेळेस अचूक कलेक्शन डीप मध्ये पाहायला मिळते आणि बॉलिंग एंडला अचूक थ्रो. 1 धाव मिळते. 1 धावेची वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13. वेळीच प्रयत्न करावे लागतील. जर उशिरा प्रयत्न केले तर मग फक्त तुम्ही पराभवाचं अंतर कमी करू शकता. त्यामुळे आताच प्रयत्न करावे लागतील मनोज 11 या संघाला या रनचेससाठी. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल अलॉंग द ग्राउंड पोहोचतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल आहे. बॅटिंगला थ्रो आणि फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण PCR रूम मध्ये करणार आहोत. वॉर रूम मध्ये करणार आहोत. पण काय क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. तितकंच चांगलं कलेक्शन. क्या बात आहे. परफेक्ट क्रिकेट मैदानात पाहायला मिळते आणि हीच अपेक्षा आहे दोन्ही संघांकडून. ते वार पलटवार झालेच पाहिजे आणि यावेळेस क्षेत्ररक्षकाने बाजी मारली पण फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा आपण करणार आहोत. योग्य त्या एंडला थ्रो होता. बॅटरचा वेग देखील चांगला होता. बॅट ग्राउंड झाले का. जेव्हा बॉल आणि स्टंपचं कनेक्शन झालं त्या सर्व गोष्टींची चाचपणी चालू आहे आणि फलंदाज सेफ आहे. वाह जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली
आणि 2 धावा त्यांनी वेगानं पळून पूर्ण केल्या. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला बिग स्क्रीनवर पाहायला मिळते. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36च्या आकड्यावर जिंकण्यासाठी अजून 34 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. एक षटक सुद्धा पुरेसं आहे मनोज 11 या संघाला परत येण्यासाठी, कारण हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत करण्याची गरज आहे. एका बाजूला प्रजेश आपल्या संघासाठी चांगला खेळ देतोय. आकाश बाद झालाय, पण बाद होण्यापूर्वी 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय. प्रवीण गावडे आता आलेत, त्यांनी 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन दिले. त्याचमुळे आता ते कॉन्ट्रीब्युशन वाढवण्याची गरज आहे. पुढचा सामना आपण विनिंग वर्सेस विनिंग असा खेळणार आहोत. त्याचमुळे या सामन्यातील जो विजयी संघ असेल तो खेळणार आहे धाडसकल गोवा या संघाशी. त्याचमुळे दोन्ही संघांनी म्हणजेच धाडसकल गोवा संघाच्या कॅप्टन तयारीत राहायचं आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पाहणार आहोत. तर चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी जयदीप येतात. शहापूरचे हे सुपरस्टार आहेत आणि नेहमीच चर्चेत राहतात त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीने. यॉर्कर एक्सपर्ट आहेत. त्याचमुळे पाहूया आता कसा खेळ होतोय जयदीपचा या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. कारण एका बाजूला तर अशा अपेक्षा सुद्धा वाढवली प्रजेशने. जसा खेळ प्रजेशने पहिल्या षटकात दिलाय तसाच खेळ जर सातत्याने पुढच्या 12 चेंडूंवर प्रजेशच्या वतीनं पाहायला मिळाला तर कुठेतरी एक चांगली खेळी खेळून या रनचेसला कंप्लीट केलं जाऊ शकते. अशक्य असं काहीच नसतं. कमी पडतात ते तुमचे प्रयत्न आणि तेच प्रयत्न करावे लागतील. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच प्रवीण आणि प्रजेशला चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही आम्हाला 4 सामने पूर्ण करायचे आहेत. जयदीप पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत मिस्टर प्रवीण गावडे. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 34 धावांची गरज, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 17च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट असं प्रोटेक्शन. सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे या चौथ्या षटकासाठी जयदीप भोंडिवलेने. ओव्हर द विकेट जयदीप. चांगला बॉल. यॉर्कर एक्सपर्ट मी जसा उल्लेख केला होता यावेळेस वाईड यॉर्कर त्यांनी हा पर्याय निवडला होता. दरम्यान त्या बॉलला बॅकलिपचा वापर करून फक्त डिफेन्सिव्ह अंदाजात खेळलं आणि फॉलोथ्रू मध्ये काय स्टॉप जयदीपने केला. एक सिंगल मिळते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 37 वर जिंकण्यासाठी आवश्यकता आता 33 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11. बॉल्स कमी होत आहेत. रन्स सुद्धा कमी झाल्या पाहिजेत. त्या कमी झाल्या नाही तर मग शेवटच्या षटकावर दडपण वाढेल मनोज 11 या संघावरचं. त्याचमुळे दडपण कमी करायचं असेल तर आताच तो खेळ द्यावा लागेल. संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणारा महत्व आणि तो संघर्ष फलंदाज प्रजेश आतापर्यंत पाहायला मिळालाय या रनचेस मध्ये. नेक्स्ट बॉल अराउंड विकेट आलं होतं. फुल टॉस बॉल. फुल टॉस कॅन बी डेंजर. क्षेत्ररक्षण होईल असं वाटलं होतं. डावीकडे सूर घेतला पण मात्र बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या. प्रजेशच्या बॅट मध्ये येतोय कडक चौकार. चार धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 41 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 29 धावांची गरज आहे. हा चौकार आवश्यक होता आणि प्रजेशच्या बॅटमधून तो आला होता. फुल टॉस बॉल. एक ट्रॅप रचला होता वाईड लॉंग ऑनला, पण त्या ठिकाणी बॉल थोडासा वाईडिश राहिला. डावीकडे सूर घेतला होता क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न चांगले होते पण ते प्रयत्न थोडेसे तुटपुंजे पडले. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेग पकडते. जी अपेक्षा होती, जी आवश्यकता होती, आवश्यकता फलंदाज प्रजेश पूर्ण करतोय. चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर तर केला होता फलंदाजाने पण बॉल ड्रायव्हिंग लेंथवर ठेवत अँगल घेत विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट बॉलचं महत्व जयदीपला ठाऊक आहे आणि त्याचमुळे मागच्या चौकाराची परतफेड तो डॉट बॉलने करतोय. धावसंख्या थांबलेली आहे. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. जगासमोर राहाल सामान्य जर दाखवलं नाही नाविन्य तेच दाखवणं गरजेचं आहे. फलंदाजाला फुल टॉस बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार सांगतो प्रजेश. षटकार. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23 धावांची. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जसा मागचा सामना आपण पाहिला होता जो हाय व्होल्टेजचा होता, शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचणारा होता, तसाच हा सामना प्रेक्षकांसाठी घेऊन येणार. क्षेत्ररक्षक सूरज, कुठली चूक नाही होणार. आणि आता दिसतोय पलटवार जयदीप भोंडिवलेचा. इन फॉर्म बॅटर प्रजेश बॅक टू द आउट.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत अक्षय कदम, ज्याला दाखवायचं आहे दम, पण पाहूया ते दाखवतील का दम, कारण एका बाजूला जयदीपचा दम पाहायला मिळतो गोलंदाजीचा. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 23 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण नेहमीच पाहिलंय, अनुभवलंय. त्याचमुळे या सामन्यात सुद्धा तसं घडलं तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. 7 चेंडू 23 धावांची गरज. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या षटकावर जर दडपण घ्यायचं नसेल तर या पुढच्या बॉलवर मोठा फटका खेचावाच लागेल अक्षय कदमला. तुमच्या संघात किती आहेत त्यापेक्षा किती महत्वाचे आहेत या गोष्टीला महत्व दिलं जातं. आणि त्याचमुळे आता पाहूया अक्षयचं महत्व दिसून येतंय का या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यावर 7 चेंडू 23. कटर्स आहेत, गती कमी होती आणि त्या बॉलला अँगल घेत विकेट किपरच्या हातात विसावलं. जयदीपने या षटकाचा शेवट गोड केला. 4 षटकांचा खेळ संपला. मनोज 11 संघ पोहोचतोय ते म्हणजे 47 वर. जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 23 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. हिमांशू बॉलिंग ट्रॅकवर होतो, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. सेकंड स्पेलमध्ये आता हिमांशू पाटील येत्या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. अडवायच्यात त्यांना 23 धावा आणि बनवायच्या आहेत मनोज 11ला 23 धावा शेवटच्या 6 बॉल्स मध्ये. पहिला बॉल अराउंड विकेट. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑफला, पण बॉल पोचतोय लॉंग ऑफला आणि त्याचमुळे चालत चालत तो अंतर पार करत फलंदाजाला विश्वास नाही बसत, पण झेल टिपला जातो आणि धक्का बसतोय. तो म्हणजेच तिसरा मनोज 11 या संघाला. थँक्यू. तर प्रगणेश गुरव यांना रिप्लेस करून आता गोविंद जात आहेत. चला, प्रग्नेशला रिप्लेस करून इम्पॅक्ट म्हणून गोविंद जातात मैदानात. अंपायर्स येस, ओके, डिसिजन आलेलं आहे. तर गोविंद प्रग्नेशला इम्पॅक्ट करतायत, मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आणि आता शेवटचे बॉल्स बाकी आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 23 धावांची. म्हणतात ना की काम असते तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असते. यावेळेस फलंदाजांची आवश्यकता आहे धावा बनवण्यासाठी. ते प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून धावा मिळत नाहीयेत. मनोज 11 या संघाला पण अजूनही अपेक्षा आहे, आशा आहे शेवटच्या काही चेंडूंवर मोठ्या फटक्यांची. आणि ती अपेक्षा प्रेक्षकांची प्रतीक्षा पूर्ण करतायत का गोविंद. ऑनसाइडला स्लॉग हिट खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण बॉल पोहोचतोय फॉरवर्ड मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पोहोचतायत. बॉलवर पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची होते बाद. धावसंख्या पोहोचते 48 वर. जिंकण्यासाठी अजून 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 4, म्हणजे प्रत्येक बॉलवर करायचा आहे मोठा प्रहार. चेंडूला पाठवायचा सीमारेषा पार. 4 चेंडू 22 ची गरज. पुढचा बॉल कमीत कमी 4 धावांचा असलाच पाहिजे. तिथं आता प्रायोरिटी आहे टीम मनोज 11 या संघाची. हिमांशू पाटील अराउंड विकेटनं राईटी बॅटरसाठी. बॉल टर्न होतोय टप्पा पडल्यानंतर. दरम्यान ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि फिल्डिंग साइडने घेतलंय रेफरल. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. प्रत्येक संघाला एक एक रेफरल आहे. चला, कॅप्टन रेडी राहायचंय टॉस साठी. दार्सकल गोवा. चला, व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. तर एक धाव मिळते. धावसंख्या 49 झाले. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 4 चेंडू 21 धावा. सामना होईल रंगतदार जर पुढच्या बॉलवर येईल षटकार किंवा चौकार. हिमांशू पाटील अराउंड विकेट. बॅटची एज बॉल मागे. शॉर्ट थर्ड मॅन गली सर्कलच्या आतमध्ये आहे आणि कदाचित हा चौकार येईल का. चेस आहे साहिलचा. बॉल नाही अडला जाणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मॅच इज ऑन. चौकार. 4 धावा. मिसफील्ड झाली तर मग गोलंदाजाची अटॅकिंग शील्ड खराब होते आणि मिसफील्ड झाली आणि त्याचमुळे हिमांशू पाटील सुद्धा थोडा नाराज आहे. 4 धावा वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 53 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 17 धावांची गरज. 3 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. हिमांशू तयार. बॉलिंग ट्रॅकवर.
ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड आहे. ज्यावेळेस पुन्हा एकदा जजमेंट चुकलं होतं क्षेत्ररक्षकाचं, अजूनही बॉल करेक्ट होत नाहीये. पण यावेळेस एक सिंगल कंप्लीट केली आणि एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 54. जिंकण्यासाठी आवश्यकता 16ची. बॉल शिल्लक आहेत 2. आता सामना हळूहळू निसटत चाललेला आहे मनोज 11 संघाच्या हातातून. कारण जसा मी उल्लेख केला होता की सुरुवात चांगली झाली, पण मध्यंतरामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या गोष्टी फलंदाजांच्या वतीनं घडल्या नाहीत आणि त्याचमुळे आता अडचणी वाढल्यात. पण सामन्याचा निकाल लागलाय कुठे? शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. आवश्यकता 16 धावांची आहे. प्रयत्न करावेच लागतील. करतायत प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये जे आवश्यक होतं. आणि आता बॉल शेवटच्या बॉलवर सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. एक चेंडू 16 धावा. 1 बॉल अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला आहे फलंदाजी क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच AK स्पोर्ट्स. अराउंड विकेट हिमांशू पाटील ऑन साइडला स्वीप केलंय आणि शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. पण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळाली तर फायदा होत नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय पण सामना जिंकलाय तो म्हणजे टीम AK स्पोर्ट्सने. अभिनंदन. हार्ड लक टीम. मनोज 11. हॅलो. तिसरा सामना धडसकल गोवा विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे. विनर ऑफ फर्स्ट मॅच आणि विनर ऑफ सेकंड मॅच. धडसकल गोवा विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आमच्या मिडगाव गावचे व्यापारी सन्माननीय श्री प्रकाश कदम यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होणार आहे. धाडसकल गोवा आणि AK स्पोर्ट्स वरवडे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि या सामन्यातील सामनावीराचं नाव सुचवायचं आहे. आकाश जांगीड ठरतायत मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय 31 धावांचा. आकाश जांगीड इज